आमच्या इथं आहे ना आज पाहुणे आले बर का. पाहुणे पाकवून सपना पाहुण्यासाठी काय स्वयंपाक केला दाखव. पुरणपोळी बनवली, भजे, कुरडई, पापड, सगळं बनवलंय. दरवेळेस आहे ना मटन चिकन राहतं, पण आहे ना ह्या वेळेस मी म्हटलं सपनाला, सपना काय बनवायचं म्हणे मम्मी तुम्ही काळजी नका करू मी करते. बा आम्ही आत्ताशी उठलो, आंघोळी झाल्या, सपनाचा स्वयंपाक काय काय केलं दाखव ग. पापड, कुरडई तळली, भजे केले, भात बनवलाय, साग पण बनवलाय. सपनाचा आवाज येतो का तुम्हाला सांगत जा बर का. सपनाला बोलायचं सुद्धा ठेवलेला आहे. आमरस दाखव. हे बघा आमरस बनवला आता आहे ना. हे हा दाखव बा, हिला बी दाखव, हिला पण दाखव. बघितलं का छान आहे. आमरसाचे दिवस चालू झाले पण आणि तर परत आली नसती लवकर, म्हणून आता मागच्या वेळेस येऊन गेली ते. नाही ग असं नाही. आपण म्हणजे आणि तर बरोबर तुम्ही परत आले असते का लवकर सांग बरं. आणि पुढचा धोंड्याचा महिना लेकी जावायला कधी आमरस खाऊ घातला असता आम्ही, म्हणून साठी आहे ना म्हटलं बाई आमरस. सपनाने लगेच आयडिया काढली, म्हणे मम्मी आमरस करते तुम्ही काहीच काळजी करू नका, मी बरोबर करते स्वयंपाक. तर एवढा स्वयंपाक झाला आणि पाहुणे दाखवते तुम्हाला कोण आले. हा कोण आहे पा इकडं पाय ना कोण आहे, तुझं नाव सांग ना. किट्टू आहे असं ज्युनियर खरात म्हण ना. तुझ्या चॅनलचं नाव आहे. आणि यांना सांग ना मग प्यारी लक्ष्मीला फॉलो करा म्हणा. प्यारी लक्ष्मीला अगो बाई लई शान आहे. मग किट्टू लईच हुशार आहे. हे बा अजून तुम्हाला दाखवते ना पाहुणे कोण आले. हे कोण आलंय आपल्या इथं. किट्टूची आई किट्टू, अजून कोमल आत्तू, बबली आत्तू, मामा, ते सांग ना कोण कोण आलं. हा कोमल आत्तू नाही आली आपल्याकडे. आले ना मग तोंडाने सांग ना. हा कोमल आत्तू आले. हे बघा पाहुणे. तुझ्यासाठी सुनबाईने काय करेल माहितीये का. काय करेल पाहिलं. ती काय म्हणे माहितीये का. हा कोकम पण आला. ए कोका इकडे पडशी ना बाळा, पायरीहून पडशीन सोनू. पुढचा महिना धोंड्याचा आहे. तुम्ही आले असते का. तुम्ही नसते, तू आली तुझा तरी चक्कर झाला असता, पण लेक जावई सगळे संगती नसते आले. मग आम्ही महिना लागायच्या आधीच करून टाकलं. तुझा मँगो शेक पाहायचा. चल दाखव. हा आणि सगळं पाणी सांडून टाकून राहिली. हा लक्ष्मी पण मँगो शेक करून राहिली बरं का. तिच्या आईचं पाहिलं आमरस करताना, आणि मग आता ती पण करून राहिली. खाल्लं का ग बाई त्याने. नाही काय उपमा त्याला बनवलाय. आता उपमा खायला देते. कोमल खाऊ घाले. रात्री लई खोकला आला ग त्याला. अगं निदान तू तरी त्या पोराला ववा ते शेकायचं ना म्हणे. एवढं रात्रीचे ते दवाखान्यात घेऊन गेले, निदान तू तर त्याला हे करायचं ना म्हणे ववेनी शेकायचं, दूध बोळकं द्यायचं, दूध बोळकं द्यायचं. तू का बरं लक्ष नाही दिलं म्हणे त्यांच्याकडं. आणि ते झोपेल मी झोपात, प्रीतम झोपात. मग मी कुलूपच खोलांना, कुलूपच खोलांना. त्या खूप चाव्या आहे ना गाळ्याच्या याच्या. गेटला कुलूप लावलं राहतं, गाड्या राहतात ना आपल्या. हा आता मी विचारण्यापेक्षा तुम्हीच सांगा. प्रीतम खुश आहे, बॉबी खुश आहे, त्यांच्या बहिणीच्या हातचा स्वयंपाक आहे ना. सगळं स्पेशल सगळं काही. एक नंबर पोळी तुला आवडते ना पुरणाची पोळी, म्हणून पुरणाची पोळी करेल. चपाती खाते, मला पुरण पोळी नाही आवडत. म्हणजे मी खाल्लंच नाही कधी.
मस्त लागतंय पण पोळी आणि चपाती. खा तुझं काय, तुझं काय नाही. प्रीतमचं काय कोणाकडे लक्ष नाहीये संपली माझी पोळी. सध्या. खाण्यावर लक्ष थांबा, ठेव. थांबा, थांबा, पोळी घेऊन तुम्ही येते. लक्ष द्या ताटावर. मी खाण्यावर लक्ष ठेवलं तर हा ना, मला नाही कळत मला मग असं त्याच्यात. वाटतंय की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत जेवले तर आम्हाला अजून जेवणात जेवलं पाहिजे, पण आता आहे ना सगळ्यांना जीव घालते. हे बा जावायची पोळी संपली, माझं लक्ष तरी होतं का? या व्हिडिओचा नाद असा आहे. मग ते काय म्हणते घरी जाऊन काय सासू आहे सगळ्या त्या व्हिडिओ साठी एवढं एवढं छान जेवण झालं काय की सासू बोलायचं एवढं भारी जेवण बनवलं. सासूनी नाही म्हणालं ग, सगळ्यांना माहिती खोटं कशाला बोलायचं. आमच्या बहिणीने बनवलं. हा, नियोजन करावंच लागत. काय करते हे बाय लेकी जावयाची आहे ना, आपण आहे तोपर्यंत मजा राहते. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आपण त्यांना काय खाऊ घालू. पण आमची बहिणी कधी पण आम्ही इथे येतो कधीच नाही असं उभंच नाही ठेवत तिकडे किचन मध्ये. बोलते, करू द्या कधीच नाही. नाही नाही आणि मेन म्हणजे मला स्वतःला खात्री आहे का माझी लेक सून सुद्धा तुमची एवढीच हे ठेवते. तुम्हाला अशी सून भेटली. नाही, मेन म्हणजे मला पण खात्री आहे, पण तरी आमच्या जीवाला समाधान का आमच्या देखत आमचे लेक जावयाला काय करून खाऊ घालायचं काय नाही. तिला तर नुसतं सांगायचं उशीर आहे, बिचारी करते. हा, कधीच नाही तिच्या तोंडावर शिकण पण नाही राहत का मी करणार. तुमचा असा पाहुणचार बघून मला असं वाटतं की महिनाभर इथेच थांबावं. बिंदास बिंदास बिंदास. हा, वरच्या रूमा खालीचे बिंदास राहून घ्या, काहीच टेन्शन नाही. जावयाच्या पंक्तीला बसले तर बोलायचंच नाही का काय काय. ते तर आहे पहिला महिन्यामध्ये गाववाले दादा. बबली पोळी चोर ना, पोळी चोर. सगळे घेऊ व्यवस्थित घेऊ. मला पण आहे. हो, काकांकडे लक्ष द्या. बघा व्हिडिओच्या दादा नवऱ्याकडे लक्ष द्या. पा बरं, हे असं राहत. आणि ते बी मला ध्यान कधी येतं माहितीये का व्हिडिओचं, तुम्ही आल्यावर. मी त्याच्याकडे पाहत नाही, पण आहे ना तुम्ही आल्यावर मग मला हे वाटतं का हे काढते ना. चेहरे असं वाटतं की अरे हे चेहरे ब्लॉग मध्ये बघितले. हा, नाही तुमच्या चेहऱ्यांमुळे ना लोकांना जास्त अट्रॅक्शन आहे. आम्हाला कोण पाहत, तुम्ही दिसले का लगेच ब्लॉग लोक बघायला लागत असं आहे. आणि तुम्ही आल्यावरच आम्हाला ध्यान येतं. नाही तर रोजच्या याच्यात हे म्हणतं माझ्याकडे कॅमेरा नको धरू, ते म्हणतं कशाचे ब्लॉग होतील सांग बरं. हा, मग लास्ट सगळे जण तो भैया तर पटकन निघून जातो. पोरी दिसता का तुला, मम्मी आम्हाला नाही घ्यायचा. आणि मग कसं काय करू मी ते. तुम्ही असल्यावर मजा राहते. मी तुम्ही राहते ना, मग तुमच्याकडे बघते, मग मला पण मजा वाटते. तुम्ही सगळे बोलते म्हणून मग मी पण करते. नाही तर असं नाही, माझ्या ध्यानात राहत नाही. ती म्हणती आपलं कामच तसं आहे. ती म्हणती मम्मी लय घाई गडबडीत जेवण केलं, आवडलं का नाही काय माहिती. म्हटलं तूच जाईन तूच विचार. एवढे 5 पकवान केल्यावर का नाही आवडणार. एवढे सॉफ्ट जेवण लय भारी झाली. घेऊन जा वहिनीला तुमच्याकडं. वहिनी माहेरात राहत नाही, वहिनीला तुमच्याकडेच घेऊन जा. त्यांना तेच बोलत आहे, खूप नक्की आहे. चांगले मी पण चांगलं त्यांच्यासोबत. तेच इम्पॉर्टंट. दोघं एकमेकांसोबत बरोबर की नाही. ते चांगले दोघं पण नक्की आहेत. आणि ऐका ना, तिला कुठं बघितलेलं आहे तिला विचारा ना. सांग ना. लग्न होता, लग्नात बघितलेले ते म्हणजे लग्नातच आवडले. मग त्यांनी
विचारपूस केली आणि लगेच म्हणजे मला करायची हा. म्हणजे बघण्याचा याचा प्रोग्राम झालाच नाही. पारख केली पटकन. लई आणि भैया काय म्हणे, मम्मी मला नको, मला आताच नाही लग्न करायचं. म्हटलं तुला करायचं असलं तरी करावं लागेल, नसलं करायचं तरी करावं लागेल. ही पोरगी मला आवडलेली आहे आणि मला करायची आहे म्हणे. घरी बघण्याचा कार्यक्रमच झालेला नाही. आणि तिची आई तिची आई काय म्हणे, आमच्या इकडं असं नाही राहत म्हणे, पोरीला पाहायला यावं लागत. तुम्ही हा म्हणून राहिला, तुमचा पोरगा उद्या नाही म्हणला, नाही नांदवली, मग काय करायचं. म्हटलं मी जबाबदारी घेते तुमच्या पोरीची, माझा पोरगा हा म्हणणार आहे. आता फक्त का बरं काय माहिती, पण मला ती आवडली. नाही नाही, तिचे भाऊ आहे ना बा, तिचे भाऊ एवढे चांगले आहेत. हा सपना, तुझे भाऊ एवढे चांगले, तिचे प्रीतम दादा, बॉबी दादा, मग ती तुमच्यावर गेली, बहीण बी तुमच्यावरच गेली ना. आमच्या पोरी पण चांगल्या माहितीये का, ते तर आम्ही कधी बी जावयांना चांगलं म्हणतो. आम्ही कधीच पोरींना, आमच्या पोरी नंतर काय जावायला बोलतो चांगलं. तो गावाकडं तसं मानपान आहे, आधी जावई मंगली आहे की नाही. हा गावांना तुला साधं लागतं का, मग भाऊंना देत होता आंबे मी गावांना साधा. आणि काहीच नाही. आज माझं तुझ्याकडे ध्यान आहे, अर्धीच पोळी खायला नुसती चाकत माकत खाती. व्यवस्थित खाल्लंय काय होतं, 2 हाताने खाल्लं. उठा आणि वाढा, उठा आणि वाढा ना. थोडंफार मिळवणीला कधीतरी तर वाढत जा. काय नाही आमच्याकडे चालतं सगळं माहितीये का. बापरे, त्या सोनीचा नवरा उलटा पालटा होतो भैया सोडत नाही. हा नाही, मी घेतलं तुम्हाला घ्यावं लागेल, मी घेतलं तुम्हाला घ्यावं लागेल. त्याची इतकी टाकाटाकी चालते, माझ्या भावाची यांची बी अजून. हा हात पण नाही धुवत पूर्ण जेवण झाल्याशिवाय, एक मे अजून प्रीतमला फक्त पप्पा शेजारी बसवा. मला ऑटोमॅटिक मला ताट वाढत राहत. मी असं आता असं बसले, इथं पप्पा आहे, इथं प्रिया आहे, मी असं प्रियाशी बोललो ना, इकडे वाढलेलं राहतं सगळं. त्रास होतो ना, त्यामुळे त्रास झाला नाही. आणि माझी सवय आहे, मी ताट रिकामं केल्याशिवाय उठत नाही. लय त्रास झाला. आणि रिटा नाही काही टाकत. मला आहे ना म्हणजे सगळं सहन होतं, पण जेवणाचं अजिबात नाही सहन. जेवण लागते, आपण काय लाजत नाही. पोळी खायची ती खाऊन घ्यायची. त्याच्यावरती झालं का, आता काही वेळेस काय राहतं खेडेपाड्यावर कसं लोक असे एकदम म्हणजे माफत चालतात. तुम्हाला घ्या म्हणते, यांना घ्या म्हणते, आपल्या ताटाचं राखून देते. आणि शेवट तुमचं जेवण होत आले का, मग जर म्हणले ना घ्या, तुम्ही घेत असले तुम्ही घेतो नाही असं होतं. म्हणजे काय होतं, काही ठिकाणी आता नाते राहतं, नवीन समज राहतं, मग ते म्हणतात नाही आता होतं घ्या. काही वेळेस माव काढून जायचं. चांगलं नाही. लोकांचं आवरला, आता निघाले हे. अजून इकडे अजून मोठं पोट. पुरणपोळ्या सांगते देत नाही ना. अरे देवा. पुरणपोळीचं नाव नाही घेणार. 14 एप्रिलला रस खाल्ला होता आम्ही, 14 एप्रिलला आमरस. त्याच्यानंतर आज खाल्ला नाही. आणि हे गोड खायचं नाही, एकाच दिवसात डाएटची वाट लावून टाकायची. आता आहे ना, आणि त्यांनी गाळ मनाला किती आवडायचं. हा बाई, कधीतरी आता गाडीचं हे करा. हा घेतली ना, तर पहिल्यांदाच आपल्याकडं आणली. मग सपनाला म्हणलं गाडी ओळ, सपना चाल. तुला साडी आवडली नक्की ना, नक्की नक्की ना का उगाच. कोमलला सांगितलं ना साड्या पाठव सगळ्या, एवढ्या एकूण देते.
कसे हे आमची सासूबाई आम्ही राज्य करतात त्याच्यापेक्षा चांगले तुमचे दिवस यावे. हा बाई बरोबर काय? मग तुमच्या सुनाय सांगते. हा येईलच का नाही हा ना मग. खाली बस भाऊ. आता काय करतो सांगायचं सकाळपासून चालू नाही हा ना. कोणाशी सोबतच खेळत नाही तिकडे बघत सकाळपासून उठल्यापासून बापरे हे का हे जिना चढायचं आणि उतरायचं काम चालू आहे बरं का कोकत हा. कोणाशीच खेळणार नाही ह्या एवढं ऍटलीस्ट मला पाहिजे होतं मी आज बारीक झाले असते एवढे किती इकडे चालले ना हे सोमवार चल मम्मा आपल्याला जायचं हॅलो हॅलो ये पिल्लू काय विश्वजित ती विजयलक्ष्मी हा विश्वजित भारी बोलतो बरं का? लय भारी बोलतो आणि त्या सोनी आली का त्याच्याशी मराठीत नाही बोलत ती सगळी इंग्लिशमधून बोलते मग तो पण इंग्लिशमधून बोलतो आणि हे दोन्ही पोरं पण चल ना. हा, चल चल आता आम्ही आहे ना आणि त्याची गाडी ओवाळतो बरं काय बा सपना गाडी ओवाळती कपडे तुला लागून ना कोणी बाईला ऊन लागून, बाबीला ऊन लागून. ए कोको तू इथं थांबतो चप्पल चप्पल अच्छा काय का माझी चप्पल माझी चप्पल कसं कळत अरे रे 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 जावायचे तर लयच आले नाही काय खरं तुमच्या नाही पोरीला सुखी ठेवण्याचं वचन घेतलेलं आहे. मग ठेवावंच लागणार आहे तुम्हाला थोडेसे कष्ट उचलावं लागतात. काय गोष्ट ते कष्ट केल्याशिवाय फळ नाही आहे काय ना हं? पाणी ना पाणी ना पाणी ना आता सगळे लय ऊन झालं त्यांना म्हटलं संध्याकाळी जा पण ते म्हणतात तुमच्याकडं आलं का एक 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 तास वाढतच चालतं मग चालले आता पाहुणे ये बाय आणि त्या तुम्हाला लोकांना वाटन तीनदा काही चक्रा मारू राहिल्या पण आणि त्याचं काम होतं ती तिच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तुम्हाला हा काय काम होतं आमचं 4 दिवसातच रिटर्न सगळ्या परिवाराचं सगळ्यांचंच काम होतं हा त्याच्यामुळे पूर्ण परिवार येतोय असं हे नाही आम्ही बिनकामाचे नाही म्हणजे आलेलो. खरंच मम्मीचं पण काम होतं आणि बॉबीचं आणि कोमलचं बी पण ते तुमचं कामामुळे आमचे भाऊजे नाही आले दोघी, हा. हा. कोमलला गाडी चालवायला लागेल, काय का कोमल एकटी गाडी चालवल आय, म्हणून आय, आय. प्रीतम पण आले तिच्या बरोबर त्यांच्या बरोबर पण आहे ना त्यांचं काय काम होतं ते तुम्हाला त्यांच्या ब्लॉग मध्ये सांगते मम्मी सांगत सगळ्यांना बाय बाय कर जाय हा, जाय तुझ्या फ्रेंडला बाय बाय कर तिकडं राजवीरला हं? राजवीरला कुठे गेला तो ए बाई दूध घे लक्ष्मी काय करायचं बाळाला दूध घे बरं का तावडे तिला पातील्यातून दूध दे गरम करून घेते का कोमट थोडस थोडस कोमट हा घसा आता खराब आहे मग हा 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 थोडं कोमटच दूध पास त्याला आणि घरी गेल्यावर आहे ना त्याला ओव्याने शेक बरं का? ओव्याने आणि हळदीचं दूध दे त्याने त्याचा कप मोकळा होईल हा पण ते रात्री थोडस बिघडलं का आपल्याला ध्यानच नाही राहिलं. लक्षातच नाही तर त्याला ओव्याने शेकलं असतं ना मी एकदम त्याच्या घशामुळं ए तावडे 2-4 पोळ्या गुंडाळना खूप झालं आता नका अ? काय बरं खाणार नाही कोणी कोणीच नाही खाणार बस झाला आता खूप पोटभर जेवलं घरी गेल्यावर थकून गेल्यानंतर ए 2 ताई 2 कवाय ना ते लेकर भूक लागली का गाडीत त्यांना खाऊ घाल तावडे कागला ना दूध नाही तर हा दुधाबरोबर 2 कवाय ना दे ग बाई हा पेपर मध्ये रॅप करते मी मग सपनाला बोलू सपना गाडी ओवळायला गेली तू जाती का तू संग त्यांच्या संग कुठे कोकोची अ? जाती का अ? हा नाही रे हा गार पाण्याचा आहे तो गरम पाण्याचा आहे. चप्पल आहे का गाडीमध्ये धर. गार आणलं. सोनू चप्पल घाल तू ओवळती गाडी गरम म्हणजे पाय बरं. हा चल ना चल सपना ओवळ पहिले
जागा आहे का तिथे? आधी पाणी बिनी टाक मग लाव दिवा हवेने विजून जाईल आधी पाणी बिनी टाक हे खरंच मम्मीची गाडी पहिल्यांदा आमच्या इथं आली मग सपनाला म्हटलं बाई सपना ओवाळ आपण कधी जाणार आहे त्यांच्या इथं गाडी ओवाळायला सपना नाही जाणार सगळ्या चाकांवर पाणी टाका इकडून इकडून अनिता कोमल हे काय ग उजव्या साईडने हा जाय तिकडून पुऱ्या याच्यावर टाक लाव 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 दरवाजा हा तांब्या दे इकडं आणि हे लाव दिवाला तो असं हळद कुंकूला राहील का ग दिवा राहील हातला ना हातला 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 लय वार रे हातला पेटला ना हातलं हातलं आडवा हात राहू दे काडीच पेटी ठेव ना खाली हा असं काय एवढे तांदूळ जाऊ दे काय नाही हा हवा चालू नाही खूपच जास्त हवायला हा वल्ला कर ना तो त्याच्यात वल्ला कर ना थोडा तेलात तुझे दोन्ही फोन आणि चार्जर पकडे तिकडे जा पाय जळाले तांदूळ आणले का सगळं माहित राहतं तिला नाही होणार नाही हवा खूप पण बिना दिव्याची गाडी काय नाही काहीच होत नाही हवा चालू आहे आता काय होणार पप्पाला बोल नारळ फोडायला ओ नारळ फोडाय असते अरे बाप नाही ना काय नसतं काहीच नाही ताटात राहू दे. हा असं बरं ताटात असतात दगड 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 साहेब हे घेऊन घ्या ना थांबा ना पाणी फेका पाणी फेका पाणी फेका वरती वरती टाका झाली गाडी ववाळून केट्टूला द्या केट्टूला पोरांना काही वाटत नाही बाई प्रवासाचं आमच्या पोरले येड्यात काढते हा ना हा एवढा प्रवास होऊच शकत नाही सवय झाली हा तिच्या माहेरी जर गेले ना गाडीवर जातात ते आणि जर कधी एसटीने नेलं सपना रडायचीच राहते बापरे असं एवढं तोंड होतं सपनाचं हा नाही आणि माझ्या भावाच्या इथं गेलो ना अक्षरशः रडत होती रडत हे पोरं तिला इतका त्रास देतात का बस कधी प्रवास आमच्या पोरांच्या नाही होत नाही बॉबी काय म्हणते मग आलो ओ काका तुम्हाला बी म्हणून राहिला पाहतो ओ काका सगळं म्हणतो बाई तो सगळं म्हणतो हा बाई सगळे डायरेक्ट पैसेच वाट अजिबात नाही 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 का नाही का बस नाही का गा बस हा हा आमची आईच्या काही असो अगं पण आजीला आहे ना अनिता अनिता पण आजीला बॉबिन प्रीतम सारखा पोरगा भेटेल आहे आपली काही गरज पण नाही हा ना पण जाऊ दे. हा घ्या ग. दे आजीला हा चलो आमच्या साईला बॉबी तुम्ही लय आवडते बरं का साई जातो का त्यांच्या इथं हा साई ओम साई इकडे बाहेर ओम साई
दूध घेतलं का? हे पाय भाजतील बरं का त्याचे. उन्हात ना माझ्याकडे आहे ना, काकूंकडे आहे ना, तुम्हाला फोन पे करतो. आपल्याकडे एटीएम नाही, फोन पे नाही आपल्याकडे. मला हे पोरीशी तर अजिबात बोलायचं नाहीये. मी तिला पैसे वापस करते, ती मला परत टाकते, परत टाकते. त्या बाजूला हा मी या बाजूला बाय वाईशन तुझ्या मम्माला इथंच राहू दे आता. बाटल्या घेतल्या का? आणि तर सगळ्या बाटल्या घेतल्या. शोना इकडे. प्रीतम घराचा पण फोन तिथंच आहे बघ सोफ्यावर. प्रीतम घराचा प्लॅन काढायला तुम्हाला परत यायचंय. तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा डायरेक्ट हजर तुमच्या. तुम्हाला मेन म्हणजे मी असं मनातच ठरवेले का प्लॅन. जेव्हा फोन करतील तेव्हा इथं राहील, टेन्शन घेऊ नका. हा तुम्हाला प्लॅन काढून द्यायचा आहे माझ्या घराचा. सगळ्यांना माहिती आहे, कोणाला सांगायची गरज नाही तुमचं घर कसं आहे. ऐका तिला कोकोची पप्पी घेऊ दे गंजाय. जाय ना जाय ना. नको तो येत नाही म्हणे माझ्या जवळ, थांबतच नाही तो तिच्या जवळ. बाय कर, बाय बाय. इकडं बाय का बाय. कोको तर लय आवडतो पण ती म्हणते येत नाही आई तो माझ्याकडे. हा, कर त्याला को बाय कर. त्याचं लक्ष नाहीये ग, त्याच्या मम्मी संग बोलतय. एकूण जा या बारीनं मी माग. किट्टू आणि तो आहे ना, मग दोघं आरामात बसले. इथं सेपरेट कॅप्टन सीट आहे. हा आणि तर या वेळेस सुद्धा फाईल आणली नाही बाई. काय खरं नाही तिचं वाला. तिला इथं जपेकडे दाखवायचं होतं पायाला. हा येणार आहे. येशील का आत्याला घ्यायला येशील? हा खरंच. तुम्हाला तिकडे दाखवायचं आणि यांना इकडे दाखवायचं. हा आपल्या गावात कोणता डॉक्टर आवडत नाही? बरे तिकडच्या डॉक्टरच्या मला गुण येतो आणि इकडच्या डॉक्टरचा तिला असं. चला गुड नाईट हॅपी बाई. जर्नी आणि फोन करा. नाही ते येतं पाहुणं लोकांसारखं झालं. हळूहळू जा, सावकाश. पोचल्यावर फोन करा. घेऊन बाई. गेले सगळे पाहुणे है ना. काय ग लक्ष्मी, तुला जायचं होतं? हा हा तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा. बाय बाय. आता पाहुण्यांना वाटे जाऊन आलो. अजून जेवण बिवणं करायचे पण ते म्हणे लय लांब आहे, आम्हाला लवकरच निघू द्या म्हणून आता ते गेले. आता ब्लॉग पाहुण्यांचाच होता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.